नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। माझं नाव चेतन रावराणे आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आहे पांडवकडा वॉटरफॉलला, जो तुम्हाला एकदम समोर जो दिसतोय ना, हा पांडवकडा वॉटरफॉल आहे। आता इथपर्यंत तुम्हाला जर यायचं असेल तर कसं यायचं ते सांगतो। इकडं जवळचं स्टेशन आहे, हार्बर लाईन आहे, त्यातलं खारघर हे जवळचं स्टेशन आहे। इथे तुम्ही उतरलात की स्टेशनला शेअरिंग रिक्षा आहेत, ज्या टाटा म्हणून ओरडत असतात, ते इकडे तुम्हाला आणून सोडतात गुरुद्वारापर्यंत। आहे बघा, हे समोर आहे ना, ते गुरुद्वारा आहे, इथपर्यंत तुम्हाला आणून सोडतात। हा मेन रोड आहे बाजूचा, आणि मग इथे सोडलात, इथे रिक्षावाल्यांनी सोडलं की हा रोड एक आतमध्ये जातो पांडवकडा धबधब्यापर्यंत। इकडून तुम्हाला चालत जायचं आहे। तर आता आपण चालत आपला प्रवास सुरू करूया। असं मेन रोडमधून असा आतमध्ये हा रोड जातो। तर इकडे बोर्ड लावले आहेत की इकडे हा एक बोर्ड आहे, हा पुढे एक बोर्ड लावला आहे की बोगद्याचं काम चालू आहे, त्यामुळे पांडवकडा बंद आहे असं लिहिलं आहे। तरी पण भरपूर लोक जात आहेत, तर आपण ट्राय करूया जाऊन। जर बंद असेल तर रिटर्न येऊया, जर चालू असेल तर तुम्हाला दाखवतो धबधबा। रस्ता पूर्ण बेकार आहे, बाजूला नदी आहे की पावसाचं पाणी साचलं काय माहिती नाही। समोरचा व्ह्यू बघा, हे बघा, हे गुरुद्वारा आहे। गुरुद्वाराच्या इथून असा चांगला रोड आहे, बाईक बिक सगळं यायला। पांडवकडा वॉटरफॉलच्या इथे आता आपण आहोत। बघा, तो पांडवकडा वॉटरफॉल, पण तो बंद आहे। याचं कारण, मी आता पूर्ण पुढपर्यंत गेलो तर तिकडे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांनी अडवलं। ते बोलले काय, डोंगरामध्ये सुरुंग म्हणजे काय बोगदा बनवत आहेत, त्यासाठी ते डोंगराच्या आतमध्ये बॉम्ब ब्लास्ट करतात, स्फोट करतात, तर त्यासाठी धबधबा बंद ठेवला आहे। भरपूर मुलं येत आहेत इथे, पण सगळे रिटर्न चाललेत। त्यामुळे जे पांडवकडा धबधब्यावर येत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, तर पुढील काही महिन्यांसाठी कदाचित तो बंद असेल। मी पण परत चाललो घरी।